टॉयलेटच्या भांड्याचा स्फोट झाला आणि त्यात कमोडवर बसलेल्या तरुणाचा 35% भाग भाजलाय। तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? टॉयलेट का काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे किंवा टॉयलेटमध्ये थोडी काही स्फोटक केमिकल वापरलं जातं की ज्यामुळे स्फोट होऊ शकतो? पण हे झालंय ग्रेटर नोएडामधील सेक्टर 36 मधून आशु नागर या तरुणासोबत। तो टॉयलेटला गेलेला होता तेव्हा त्याने फक्त फ्लश दाबल्यानंतर वेस्टर्न स्टाईलच्या टॉयलेटचा जोरात स्फोट झाला आणि अग्नीचा भडका उडाला। त्यात त्याच्या चेहऱ्याचा आणि शरीराचा 35% भाग भाजला असून त्याला ग्रेटर नोएडामधील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये भरती करण्यात आले। त्याचे वडील सांगतायत की स्फोटच्या वेळी बाथरूममध्ये कोणतंही गॅजेट किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरलं जात नव्हतं। मग प्रश्न पडतो की हा स्फोट झाला कसा? तपासाच्या प्राथमिक अंदाजानुसार हा स्फोट मिथेन गॅस साचल्यामुळे झाला असल्याची शक्यता आहे। ज्याप्रमाणे जनावरांच्या विष्ठेतून मिथेन गॅस तयार होतो त्या प्रकारेच माणसाच्या विष्ठेतूनही मिथेन गॅस तयार होत असतो आणि या ठिकाणी गटारातील नळी अडकली असल्यामुळे टॉयलेट बाउलमध्ये मिथेन जमा झाला असावा आणि दबावामुळे त्याचा स्फोट झाला असावा। ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे साफसफाई झालेली नसेल तिथे मिथेन सारख्या ज्वालाग्रही वायूंचा साठा होऊन धोका निर्माण होऊ शकतो।